वरणा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आम्ही सुपोपरशी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील सुपोपरशी या ठिकाणी आम्ही सुपो महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतो। या ठिकाणी पौष महिन्याच्या 3ऱ्या रविवारी खूप मोठी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते। आम्ही या ठिकाणी सलग 4 वर्षापासून इथं आम्ही दर्शनाकरता येत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर परराज्यातून सुद्धा भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी सुपोजी महाराजांची हातामध्ये बांधण्याकरता देण्यात येणारे असणारी पथरी हे सुद्धा हातामध्ये बांधल्यानंतर अनेक प्रकारचे अनुभव भाविक भक्तांना येत असतात। त्याचबरोबर इथं प्रसादाला मान असलेला गूळ हा सुद्धा खूप महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो। कशा प्रकारचा अनुभव आहे तुमचा? जे आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या मनोकामना असतील त्या ठिकाणी आल्यानंतर त्या पूर्ण होत असतात। हा या प्रकारचा अनुभव आम्हाला आतापर्यंत आलेला आहे। पौष महिन्यात कशी गर्दी असते? या ठिकाणी पौष महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड संख्येने गर्दी असते आणि खूप भाविक भक्तांच्या म्हणजे इथं एकमेकांना न दिसण्यासारखं इथं प्रचंड गर्दी असते। तालुका अकोट जिल्हा अकोला गेल्या अनेक वर्षापासून मला इथचा अनुभव खूप आहे। मला आली आणि मला खूप अनुभव आला तर मला मूल झाला आणि इथचा बऱ्याच जणांना खूप अनुभव आहे। खूप पौष महिन्यात 4 रविवार पडतात तर खूप गर्दी असते इथं पौष महिन्यामध्ये आणि कार्यक्रम पण भरपूर असतात। आम्ही पण इथं भरपूर कार्यक्रम करतो आणि खूप जणांना खूप अनुभव आहे इथचा। अनेक लोक आम्ही अनेक 12-13 वर्ष झाले येत असतो आम्ही इथं दर्शनाला। आम्हाला खूप अनुभव आहे। म्हणजे तुम्ही पौष महिन्यात येता की प्रत्येक? नाही असं काही नाही, कधी पण येतो, मधात पण येतो, पौष महिना असो कधी पण येतो, मधात पण येतो। कसं वाटतं तुम्हाला या 4 दिवस म्हणजे 1 महिन्यापर्यंत यात्रा राहते? खूप मस्त वाटते इथं आले की आम्हाला खूप मनाला खूप शांत वाटते। महादेव शंकर कुविटे बोलतो कोल्हापूर। सुपो महाराज संस्थानाला सेवा करू आम्ही काही वर्ष झाले सेवा करून राहिली इथंच। सुपो महाराज असं हे पत्र्या जे बांधतात हे या पत्र्याचं संरक्षण आपल्याला भेटते। कशा प्रकारचं संरक्षण मिळते? सर्वच मनात समाधान भेटते, ते काही विघ्न होत नाही, कोणता अडथळा निर्माण होत नाही। हां,
रोज तर मग बाहेर पत्र बांधले जातात, लाखो पत्र बांधले जातात इथून. हो, पौष महिन्यात कशी जत्रा भरते इथे काय 4 हप्ते असतात पौष महिन्यात, कधी 5 हप्ते पडतात. हो, कशा प्रकारचं वातावरण असते इथं? शांत वातावरण. हो जत्रा भरते का इथं? हो, जत्रा भरते. खूप लोक येतात, कुठून कुठून भाविक येतात इथं? फार दूर दूरून येतात. वर्धा, नागपूर, पुणे, मुंबई इकडून सगळे इकडून लोक येतात. कारण की या भागातल्या ज्या मुलीबाळी असल्या त्या कोणी गावात गेल्या तरी या ठिकाणी आल्याशिवाय येत नाहीत. त्या पौष मिळतच येतातच. काय महाराजांचं? अख्ख्या एकदा इथं मुलबाळ ज्याला झाले ते मुलबाळ नवस फेडायला इथंच येतात. इथं म्हणजे पाळणा बी असो मारतात, त्या पाळण्यातच ते घालतात त्या मुलाला. इथं झोकाई गावात येतात आणि नवस फेडायचं असलं इथेच भंडारे गिंडारे येतात. ते इथं अनेक भंडारे होतात. किती अंदाज? 50-60च्या वरच भंडारे होतात इथं. अंदाज नाही. नवसाचे भंडारे असतात. नवसाचे भंडारे काही कबूल करेल असतात, किंवा आमच्या विहिरीला पाणी लागलं तर आम्ही भंडारा देऊ. असं विहिरीचं पाणी लागलं की ते इथं विहिरा या विहिरीत पाणी आणतात लागलं की त्या विहिरीचं.